नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं अस्तर कटिंग करणार आहोत. तर हा आपण अस्तर घेतलेला आहे. अर्ध्यातून फोल्ड करून ह्याची आपण घडी करून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि समोरचा कापड आपण बाहीसाठी ठेवलेला आहे. तर आता आपल्याला आपल्या ब्लाउजची मापे टाकायची आहेत. तर सर्वप्रथम आपण घेऊया उंची. 14.5 इंच तयार उंची आहे, तर आपण घेऊया 15.5 इंच उंची. 15.5 इंच उंची घ्यायची आणि इंचीवरती मार्किंग करून घ्यायचे. पाठीमागच्या भागाची 15.5 उंची घेतलेली आहे आणि आपल्याला समोरच्या भागाची उंची घ्यायची आहे 16 इंच. तर या ठिकाणी आपण 16 इंच समोरच्या भागासाठी उंची घेऊया आणि 16 ला पण मार्किंग करून घेऊया. तर दोन्ही उंच्या आपण एक सोबतच टाकलेल्या आहेत. आता आपल्याला टाकायचा आहे पाठीमागचा गळा. पाठीमागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंचाचा, कारण हा 36 साईजचा ब्लाउज आहे. 2.25 इंच पाठीमागच्या गळ्याची रुंदी आणि 3 इंच शोल्डर घ्यायचं आपल्याला. 3 इंच शोल्डर घेऊन मोंढा घेऊया 5.5 इंच. 5.5 वर मार्किंग करायचं आपल्याला मोंढ्याचं. 5.5 इंच मोंढा घेतलेला आहे आपण. आता आपल्याला रुंदी टाकायची 9.5 इंच. 36 साईज म्हणजे 9 इंच रुंदी आधी घ्यायची आपल्याला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे, म्हणजे टोटल 10.5 इंच इतकी आपल्याला रुंदी घ्यायची. 10.5 इंच रुंदी घेतली आपण. 5.5 इंच मोंढा. आता 1.5 इंचावर मोंढ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचे. 1.5 इंच अंतर घेतलंय. आता याला आपण आकार देऊन घेऊया. 1.5 इंचावर मोंढ्याला आकार दिलाय. खालच्या साईडने पण 10.5 इंच आपण रुंदी टाकूया आणि हे कम्प्लीट करून घेऊया. तर आता आपण पाठीमागच्या भागाचं हे मोंढ्याच्या साईडने कम्प्लीट केलेलं आहे. आता आपल्याला गळा टाकायचा आहे. तर आपल्या गळ्याची उंची आहे 11.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं, म्हणजे 11 इंच. आणि आता खालच्या साईडने पण 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची. 2.25 इंच गळा रुंदी घेतली खालच्या साईडने. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला चौकोनी. बॉक्स तयार केलाय. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलाय. आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण समोरच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. तर आता आपण समोरच्या भागाची मापे टाकून घेऊया. तर आपण गळा 2.25 इंच टाकायचं. शोल्डर 3 इंच सेमच टाकायचं. मोंढा 5.5 इंच. रुंदी टाकायची आपल्याला 10.5 पाठीमागच्या भागाची रुंदी घेतली होती. तर ह्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मोंढ्याच्या साईडला वाढवायचे. समोरच्या भागामध्ये 11 इंच टोटल रुंदी आपण समोरच्या भागाची मोंढ्याच्या साईडने घेतलेली आहे. 1 इंचावर आपल्याला मोंढ्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागच्या मोंढ्याला आपण 1.5 इंचावर आकार दिलेला आहे. तर अशा पद्धतीने 1 इंचावर समोरच्या मोंढ्याला आपण आकार दिलाय. आता आपल्याला समोरच्या भागामध्ये 11 इंच रुंदी घेऊन त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 12.5 इंच. खालच्या साईडने 1.5 इंच रुंदी घेतली. आता 11 आणि 12.5 ला आपल्याला उभ्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे. आता आपण समोरचा गळा टाकूया.
6 इंच गळा आहे, तर आपण 6.5 इंच गळा उंची घेऊया गळ्याची. 2.25 इंच गळा रुंदी. गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे 36 साईजचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला हे सर्व कट करायचंय आणि नंतर प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला, किंवा आपण आधी पण प्रिन्सेस कटचा आकार घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला 3.5 इंच अंतर घ्यायचंय. नंतर 1.5 इंचावर टक्स पॉइंट घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपण 3.5 इंच अंतर घेतले त्या ठिकाणी 4.5 इंचाचा टक्स पॉइंटची उंची घ्यायची आपल्याला. 1.5 इंच जिथे घेतले तिथे 4.5 इंच टक्स पॉइंटची उंची घ्यायची आणि त्याला आपल्याला असं जोडून घ्यायचं. तर हे आपण आता नंतर पाहूया. आपल्याला उलट्या साईडने करावं लागणार आहे. सर्वप्रथम आपण हे सगळं कटिंग करून घेऊया. गळे कट करू आपण. दोन्ही गळे एकत्र कट करून घ्यायचे. दोन्ही गळे आपण एकत्र कट केलेले आहेत. आता हे दोन्ही आपल्याला जे शोल्डरचे भाग आहेत ते वेगळे करून घ्यायचे, मागचा आणि पुढचा, आणि बाकी सर्व भाग पण आपल्याला कट करून टाकायचे आहे. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आपण वेगळा केलाय. समोरचा भाग पण आपण वेगळा करून घेऊया. आता आपण हा समोरचा भाग वेगळा केलेला आहे. हे अस्तर आपण बाजूला ठेवून घेऊ. हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे. तर आता आपल्याला हे समोरच्या भागाला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने समोरचा भाग, गळ्याची साईड आपल्या साईडने ठेवायची, गळ्याची बाजू, आणि प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. 3.5 इंच अंतर घ्यायचंय. 1.5 इंच टक्स पॉइंटचं 3.5 अंतर घेतलं तिथून 4.5 इंच उंचीचा टक्स पॉइंट घ्यायचा आहे. हा आपला टक्स पॉइंट आहे. आता हे 1.5 इंच जे आहे तिथून आपल्याला अशा थोड्या तिरक्या आकारामध्ये घेऊन मोंढ्यामध्ये न्यायचं. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा आकार झालेला आहे. तर आपण 3.5 इंच अंतर घेतले. नंतर 1.5 इंच टक्स पॉइंट, टक्सची रुंदी 4.5 इंच आणि आकार दिलेला आहे मोंढ्यापर्यंत. आता आपल्याला ह्याचं कटिंग करायचं. अशा पद्धतीने हे कट झालेले आहे. आता हा मधला टक्स पॉइंट जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर या पद्धतीने आपण
36 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं पूर्ण अस्तर कटिंग कसं करायचं ते पाहिलेलं आहे. पाठीमागचा आपण गोलगळा केलेला आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपला हा गोलगळा आलेला आहे. अशा पद्धतीने 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं पूर्ण अस्तर कटिंग आपलं झालेलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.